कधी पालकमध्ये बटाटा टाकून पाहिलाय का? एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. पालकमध्ये उकडलेला बटाटा टाकून एवढी भन्नाट रेसिपी तयार होते ना, की खात्रीने सांगतेय तुम्ही नेहमी नेहमी ही रेसिपी कराल. करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला पालक घ्यायची आहे. आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार पालकचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी जवळपास अर्धी जुडी इतपत पालक घेतला आहे आणि त्याचबरोबर इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी हा पालक आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे. आता चिरायचा कशा पद्धतीने तेही दाखवते. बरं, ही रेसिपी ना तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता. आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी सुद्धा करू शकता. अचानक जर पाहुणे आले, पोहे उपमा करायचा नाही आहे, काहीतरी नवीन आणि वेगळं हवं आहे, तर नक्कीच ही हेल्दी रेसिपी तुम्ही पाहुण्यांसाठी सुद्धा करू शकता. तर पहा, इथे आपल्याला सगळ्यात आधी पालक अशा पद्धतीने मध्यभागी कट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मग असा पालक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. असा चिरला ना की मग पालक एकसारखा असा बारीक चिरला जातो. तुम्हाला जमेल तितका असा हा बारीक आपण पालक चिरून घ्यायचा. आपल्या आरोग्यासाठी पालक खूप गुणकारी असतो. त्यामुळे लहान मोठ्या सगळ्यांसाठीच पालक हा खाल्ला गेला पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, आपण पालकची भाजी करतो आणि सगळ्यांनाच पालक आवडेल असं नसतं. त्यामुळे बहुतेक वेळा पालकची भाजी खायला खूप जण नकार देतात. पण जर तुम्ही हा पदार्थ केला ना, मी खात्रीने सांगते तुम्ही सगळेच खूप आवडीने पालक खाल. तर पहा, इथे मी पालक अशा पद्धतीने अजून एकदा असा चिरून घेतला, म्हणजे मग तो जरा बारीक असा चिरला जाईल. या रेसिपीसाठी आपल्याला पालक थोडा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आपला पालक चिरून तयार झालेला आहे. त्यानंतरनं काय करायचं, एक बाऊल घ्यायचा, त्यामध्ये भरपूर असा ठेचलेला बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूण मी आधी ठेचून घेतला आहे, त्यानंतरनं बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतरनं आपण जी कट करून ठेवलेली पालक होती ना, ती घालून घेतली. पालक आधीच स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतरनं चिरा. आता इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे. त्यानंतरनं तो किसून घेतला आहे. आता हा बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. जर बटाटे लहान असतील तर 2 बटाट्यांचा वापर करा. मोठे असतील तर एकच घेतलात तरी चालेल. आता त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालताना थोडं बेतात घाला. ह्याचा आपण जो गोळा तयार करणार ना, तो थोडासा लहानच होणार, कारण पालक असा आकुंचन पावणार आणि त्याचबरोबर पालक मुळात थोडंसं खारट असतं. त्यामध्ये स्वतःचं मीठ असतं, त्यामुळे पालकमध्ये मीठ घालताना थोडं बेतात घालायचं. आता इथे मी अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे. त्यानंतरनं अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली. जिरा पावडर जर नसेल तर स्किप केली तरी चालेल. अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. त्याचबरोबर लाल तिखट, तुम्हाला कितपत लाल तिखट आवडतं आहे त्यानुसार लाल तिखट घाला आणि थोडीशी हळद घाला. आता हे सर्व आपण छान असं एकजीव करून घेऊया. तुम्ही इथे अख्खे जिरे वापरलेत ना, हातावर कुस्करून घातलेत तरीसुद्धा चालणार आहे. आता मी हे सर्व आधी छान असं एकजीव करून घेते, म्हणजे पालकला आणि बटाट्याला सगळे मसाले व्यवस्थित लागले जातील आणि पालक आणि बटाटासुद्धा छान एकजीव होईल. तर पहा, हे शक्यतो हातानेच मिक्स करून घ्यायचं, तर हे छान असं मिक्स होईल. स्पूनने चमच्याने वगैरे हे मिक्स होणार नाही, त्यामुळे शक्यतो असं हातानेच मळून घ्या. आता आपलं हे मळून झालेलं आहे. त्यानंतरनं काय करायचं आहे, आपल्याला मुरमुरे घ्यायचे. तिथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मुरमुरे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे मुरमुरे नसेल तर तुम्ही त्याऐवजी बारीक रवासुद्धा वापरू शकता किंवा मग पोहे असे मिक्सरला फिरवून घेतले तरीसुद्धा चालणार आहे. इथे मी असं रवाळच हे वाटून घेतलं होतं. आता ते यामध्ये घालून हे छान असं आपण एकजीव करून घेऊया. पहा, अगदी या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. याचा आपल्याला खूप घट्ट गोळा करायचा नाही आहे, तसाच खूप पातळही पीठ हे ठेवायचं नाही आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी झाल्यानंतर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून कळवा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर पहा, इथे आपलं हे पीठ असं मळून झालेलं आहे. खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही. हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं. त्यानंतरनं आता याचा असा छोटा भाग आपण काढून घेऊया आणि पहा, अशा पद्धतीने याच्या आपल्याला टिक्क्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते. इथे ह्या टिक्क्या तुम्ही
शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग डीप फ्रायसुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे टिक्क्या न करता पॅनमध्ये ह्याची थालीपीठंसुद्धा करू शकता. आधी एखाद्या रुमालावर किंवा प्लास्टिक बॅगवर किंवा बटर पेपरवरती हे छान थापून घ्या आणि त्यानंतरनं पॅनमध्ये घाला. त्या पद्धतीने जर थालीपीठं केलीत तर मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहेत. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथून पुढे ही प्रोसेस करू शकता. आता मी पाहुण्यांसाठी करते आहे त्यामुळे मी ह्याच्या टिक्क्या करते आहे चहासोबत खायला. पण जर मुलांसाठी करत असाल ना तर खरंच धपाटेच करा, धपाटे किंवा पराठे, जेणेकरून ते खूप हेल्दीसुद्धा होतील आणि तेलकट वगैरे राहणार नाही. तर पहा, इथे मी अशा छान छोट्या छोट्या टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही टिक्क्यासुद्धा याच्या करू शकता. तर इथे जवळपास 7-8 टिक्क्या झालेल्या आहेत आपल्या. 6-7 टिक्क्या तयार होतात एवढ्या पिठामध्ये. तर तुम्हाला किती क्वांटिटीत करायचं आहे ना त्यानुसार तुम्ही बाकीचं साहित्य घेऊ शकता. तर पहा, इथे आता मी काय करणार आहे, ब्रेड स्क्रम घेतलेला आहे मी इथे. जर तुमच्याकडे ब्रेड स्क्रम नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते. त्याआधी इथे पहा, आपल्याला अशा पद्धतीने या टिक्कीला संपूर्ण ह्याच्यामध्ये ना असं ब्रेडमध्ये घोळवून घ्यायचे. छान असं ब्रेड स्क्रमने कोट करून घ्यायचे. अगदी या पद्धतीने. जर तुम्हाला ब्रेड स्क्रम लावायचं नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट ह्याला शॅलो फ्राय करा. जर डीप फ्राय करायचं असेल तर ब्रेड स्क्रम आवर्जून लावा. जर तुमच्याकडे ब्रेड स्क्रम नसेल तर तुम्ही वरतून याला रवासुद्धा लावू शकता किंवा मग जर रवा लावायचा नसेल तुम्हाला तर आपले जे सोयाबीन असतात ना ते छान असे कढईमध्ये भाजून घ्यायचे जरा खमंग आणि ते मिक्सरला वाटायचे आणि मग ते ब्रेड स्क्रमच्या जागी ते लावायचे. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने आता सगळ्याच टिक्क्यांना हे ब्रेड स्क्रम लावून घेते आहे. असं थोडंसं दाबून लावते आहे म्हणजे मग ते छान असं चिटकून बसेल. पहा अशा पद्धतीने. आता आपल्या ह्या टिक्क्या संपूर्ण तयार झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. तुम्ही ही प्रोसेस सगळी करून ना ह्या टिक्क्या अशा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग जेव्हा तुम्हाला तळायच्या तेव्हा बाहेर काढून तळू शकता. तर इथे मी एक एक करून अशा पद्धतीने आता ही टिक्की सोडून घेते आहे. एका वेळी कढईत जेवढ्या बसतील तेवढ्या टिक्क्या सोडून घ्यायच्यात. आता इथे मी 6च केल्या होत्या तर एका वेळी त्या बसतात आहे म्हणून मी सगळ्या इथे सोडून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ह्याला डीप फ्राय करताय ना तर आधी तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरनं मोठ्या गॅसवरच ह्या टिक्क्या सोडून द्यायच्या. गॅस अजिबात बारीक करायचा नाही. जर तुम्ही गॅस बारीक केला ना तर या टिक्क्यात तेल पितीन कारण यामध्ये ना मुरमुरे वापरलेत आपण. तर मुरमुरे शक्यतो पटकन तेल पितात म्हणून अजिबात गॅस बारीक करायचा नाही. मोठ्या गॅसवरच हे तळून घ्यायचे. पहा, मस्त असा वरच्या साईडने जरा रंग बदलायला लागला ना त्याचा की मग ह्याला पलटी करायचं. आणि हां, ह्या टिक्क्या छान गोल्डन सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळायच्या आहेत. खूप घाई करू नका यांना बाहेर काढायची. जर तुम्ही खूप अशा मऊ मऊ असताना बाहेर काढल्या ना तर ती खायला मजा येणार नाही. वरचा जो लेयर आहे ना तो छान कुरकुरीत होऊ द्या, त्यानंतरनंच याला बाहेर काढा. आणि यामध्ये तसा कोणताही पदार्थ कच्चा नाही आहे. जसं पाहिलं तर पालक शिजायला काही वेळ लागत नाही, त्यामुळे मोठ्या गॅसवरच ह्या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. पाहू शकता तुम्ही, मस्त अशा ह्या टिक्क्यांना रंग आलेला आहे. खूप छान दिसतात ते आणि अगदी कुरकुरीत होतात वरतून आणि आतमध्ये थोड्या सॉफ्ट राहतात. तर पहा, इथे आपण आता हे काढून घेऊया. तेल सगळं असं छान निथळून घ्यायचं आणि त्यानंतरनं या टिक्क्या काढून घ्यायच्या. आता तुम्ही हवं तर टिश्यू पेपरवरती काढू शकता किंवा डायरेक्ट प्लेटमध्ये काढल्यात तरी चालेल. फारसं तेल राहत नाही, फक्त गॅस बारीक करू नका. तर पहा, इथे मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. हे दाखवत होते मी तुम्हाला. त्याच्या वरचा जो लेयर आहे ना लगेच समजते की त्या किती कुरकुरीत झाल्या असतील. तर पहा, इथे मी डायरेक्ट प्लेटमध्ये काढलेल्या आहेत आता. तर इथे मी संपूर्ण टिक्क्या अशाच पद्धतीने आता एक एक करून काढून घेते आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि करणार असाल तर नक्कीच तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये तुम्ही वाटाणासुद्धा ॲड करू शकता. आता या टिक्क्या तुम्ही टोमॅटो केचपसोबत खा, चहासोबत अशाच खा किंवा मेयोनीजसोबत खा, अप्रतिम लागतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.